आता या सामन्याचा नक्कीच आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. बघा वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा असं मी तुम्हाला वारंवार सूचना करतोय. बॉलिंग ट्रॅकवर ऋषिकेश तारवी पहिलं षटक घेऊन चला आयडिया आलेल्या नाहीत काजूपाडा टीमच्या. रूल्स आर्ट्स रूल्स. पहिल्या मॅच मध्ये होत्या परंतु नक्कीच आता त्या जमा केलेल्या त्यांनी त्यामुळे पोहोचलेल्या नाही आहेत. चला भेटल्यात म्हणजेच गेम ऑन करा. ऋषिकेश तारवी बॉलिंग ट्रॅकवर पाहताय आपण पहिलं षटक. समोर अनिकेत नॉन कडे कुणाल. पहिला चेंडू हलक्या हाताने मनगटी फटका आपण पाहिलाय. फाईन लेग च्या क्षेत्रामध्ये अतिशय शानदार फटका आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहिला एक दर्जेदार फटका. चौकार 4 धावा. काय जबरदस्त फटका मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. कारण की खाली क्षेत्र होता आणि त्या खाली क्षेत्राला नक्कीच ओळखलं परखलं निरखलं आणि धीमा टाकलेल्या चेंडूला व्यवस्थित दिशा देण्याचं कार्य केलंय. आणि केत उमटे या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर चौकारच्या साहाय्याने इरादे स्पष्ट आहे त्या खेळाडूचे. फुलटॉस यावेळेस आपण पाहिला. फटका अतिशय चांगला आहे परंतु नशिबाची साथ कारण की चेंडू हा थोडासा वळण घेतोय मागे येतोय. अगदी हाही चेंडू बाउंड्रीच्या दिशेने कदाचित गेला असता परंतु असता आणि नसता क्रिकेटमध्ये जर तर या दोन गोष्टीला मात्र स्थान नाहीये. धावा पूर्ण केल्या 2. अगदी सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतायत आणि ते क्रिकेट इथे अगदी पाहायला मिळालंय. ही जोडी आहे ना भरपूर अशा स्पर्धांमध्ये ही जोडीने भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला अनिकेतने मात्र आपण पाहिला जो संयमाचा खेळ कारण की शक्तीपेक्षा युक्ती द ग्रेट त्याचं उदाहरण दर्शवलंय. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. हवाई हल्ला आणि गाठलाय चेंडूने बाउंड्रीच्या बाहेरचा पल्ला. हा धमाकेदार फटका. हा आलाय ताबडतोब षटकार. बघा काय जबरदस्त फटका ओव्हर पिच चेंडू हाताळला गेला ऋषीने आणि त्याला मात्र आपण पाहिलं तर या मैदानावर थारा नाहीये असं सांगून दिलंय अनिकेतने. बघा जुचंद्र विभागामध्ये जेव्हा पण आपण गेलं ना एक गाव एक संघाच्या फॉर्मॅट मधून खेळत असताना ऍज अ ओपनरचा खेळाडू म्हणून या खेळाडूला भरपूर वेळा मी खेळताना पाहिलंय. आणि जुचंद्र विभागामध्ये आपण बघितले तर जेवढे पण आतापर्यंत जे वाकीपाडा संघामध्ये खेळाडू खेळतात ना ते प्रत्येकी एक संघातून खेळत असताना त्यांचं स्थान बघितलं ना तर अव्वळ आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूचा खेळ अव्वळ आहे आणि ते अव्वळ खेळाडू मात्र वाकीपाडा टीम मध्ये आहेत म्हणजेच त्यांना नक्कीच रोखणं तितकंच कठीण होणार आहे याच्यामध्ये तर नक्कीच शंका नाहीये. ऋषीला मात्र मार पडलाय. 3 चेंडू मध्येच तर 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार दुसरीवर दुहेरी तिसऱ्यावर षटकार. 3 मध्ये 12. अनिकेतचे इरादे स्पष्ट आहे. 3 ओव्हर मध्ये 40चा पल्ला गाठायचा आहे. फुलटॉस मात्र आपण पाहिला धीमा गतीने ते क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु फेकी थोडी खराब. प्रत्येक पाहिला पण एकदा मात्र चोरली गेले क्विक अर्ली मात्र आपण पाहिले. एकने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना 13 धावा चेंडू समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर 4 आणखी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुणाल मडके प्रथम स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलं तर कुणाल यांना देखील त्यांच्याकडे देखील चांगली काबिलियत आहे. त्यांच्याकडे देखील चांगले शॉट्स आहेत. चांगले चौकार षटकार लगावण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू. धीमा बॅकफुटला पंच केला जातोय. अक्षय तिकडे आहेत. पॉइंट क्षेत्रामध्ये कलेक्शन चांगलं झालंय. सेन्सिबल क्रिकेट कुणालने दर्शवले गेले. जर आपला जोडीदार चांगल्या टच मध्ये तर मला जास्त काही रिस्क घ्यायची नाहीये. फक्त चेंडूला फेस करायचं सिंगलला कन्वर्ट करायचं स्ट्राईक त्याला द्यायचे कारण की तो जर चांगल्या टच मध्ये आहे तर नक्कीच विरोधी संघाला तो थोडासा अडचणीमध्ये आणेल. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. सर्वांचा वापर 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 आणि चेंडूने केलाय हवाईचा सफर. चेंडू आणखीन एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेत नावाचा बिग ब्लास्ट A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा.
थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिला तर जवळजवळ 4 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी झालेली आहेत आणि तो वेळ मात्र नक्कीच लक्षात घेतला जातोय कारण की जवळजवळ 11 वाजून 22 मिनिटांनी नक्कीच पहिला चेंडू पडला होता आणि 11 वाजून 26 मिनिटांनी आपण पाहिला तर ओव्हर समाप्त झाल्यामध्ये 4 मिनिटं एका ओव्हरसाठी लागलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतोय की दुसरा षटक घेऊन येत असताना आपण पाहू शकतोय जयेश तारवी. अफाट मोठी सुरुवात 20 धाब्यांची पहिल्या ओव्हरमध्ये. जयेश तारवी बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या दिशेने काय फटका खेचलाय. जबरदस्त टोळा, जबरदस्त दणका आणि जबरदस्त फटका. 6 धाबा. चालीरीती आहा फार भारी रे दादा, समजूक आपलं गाव थँक्यू करी रे थँक्यू दादा. डीजे. बघा ज्याप्रमाणे कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही 40+45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न पुरेपूर करणार आहेत आणि त्या दिशेने वाटचाल झाली आहे. 7 चेंडूचाच खेळ झालाय आणि या 7 चेंडूमध्ये धावा किती फलकावर आल्या आहेत तर आतापर्यंत आपण पाहिल्या तर तब्बल 26 धावा. अफाट मोठी, फार मोठी सुरुवात. या वेळेला आपण पाहिला तर बॅक टू द बॉलर अगदी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता जयेशने. जगदंब स्पोर्ट्स टीम इन ऍक्शन. नक्कीच आपल्याला पाहिले मागच्या सीझन मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे त्याने कामगिरी केली होती. मागच्या सीझन मध्ये टॉपचा संघ राहिला. धीम्या गतीने वेट अँड वॉच 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 चेंडूला पाठवून दिले सीमारेखा पार. आणखी निकालाय षटकार. थँक्यू डीजे. बघा अगदी सहज फलंदाजी होते. जास्त काही मेहनत करावी लागत नाही. फक्त चेंडूला रीड करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते रीड केल्यानंतर आपले शॉट्स आहेत ना अतिशय योग्य रीतीने खेळले जात आहेत. कमालीची बॅटिंग होते वाकीपाडा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतोय आपण. क्या बात है. सुपर बॅटिंग बाय मिस्टर कुणाल. आरपार दमदार शानदार आणि आणखीन आलाय षटकार. षटकाराच्या हॅट्रिकवर येत असताना कुणाल आतापर्यंत आपण पाहिला तर कुणालच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये धावांची लयलूट केली. टीमची टोटल बघा किती पोहोचली आहे तर 38 38च्या घरामध्ये आणि या षटकामध्ये तर फक्त षटकारांचीच डील केली आहे. ऑन द हॅट्रिक सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल आणि त्या दिशेने वाटचाल. परंतु यावेळेला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळला गेलाय. काउकॉर्नर क्षेत्रामध्ये गणेश हाडेल चेंडूला फील्ड करत असताना चेंडूची आलेली आहे फेकी. टीमची टोटल मध्ये एक वाढ होताना पाहायला मिळेल. त्यांची टोटल मात्र झाली आहे 39. 39 धावा चेंडू फेकून झालेत. पहिल्या या षटकातील आपण पाहिलं तर जवळजवळ 5 म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडकडे आपण पाहिला तर अनिकेत म्हणजे दोन्ही खेळाडू डेंजरस आहेत आणि दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातला जर खेळ पाहिला आपण तर सुंदर झालेला आहे. पार्टनरशिप काय सुंदर झाली आहे. चेंज ऑफ दी पेस. धीमा गतीने टाकलेला चेंडू आणि त्याचा मिळतोय फायदा. फलंदाज मात्र होतोय इथे बाद आणि पहिला मोठा धक्का. मात्र जाता जाता आपली कामगिरी काय आहे ती कामगिरी पूर्ण केली आहे. अगदी आपण पाहिली ना या मॅच मध्ये तर अनिकेतने आणि 2 षटकाचा खेळ पूर्ण होत असताना टीमची टोटल पाहतोय आपण 39. 1 बाद 39. थँक्यू डीजे. नक्कीच याही षटकामध्ये आपण जर बघितलं तर वेळ किती गेलाय तर 4 मिनिटाचा वेळ गेलाय. अशा पद्धतीने नक्कीच वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य झालं तर नक्कीच आम्ही काही म्हणू शकत नाहीये कारण की जवळजवळ जर जास्त वेळ खर्च करत राहिला तर मग त्या अनुषंगाने आम्हाला देखील वाटचाल आणि ठोस पाऊल उचलावं लागते आयोजकांना खास करून. कारण की वेळेच्या बाबतीमध्ये का आम्ही हे ठोस पाऊल उचललं गेलंय कारण की अगदी मैदानाच्या जवळच पर्वत रांगा आहेत आणि त्यामुळे सूर्यास्त हा लवकर होतोय. मग 5च्या नंतर आपण बघितलं तर मग बॅट लाईटला सुरुवात होते आणि जे अंतिमचे जे मॅचेस असतात ना ते जास्त म्हणजे 3 ओव्हर पेक्षा जर कमी खेळवण्याचा तर आमचा विचार नसतो. पण जर वेळ वाचला तर जास्त जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच त्या अनुषंगाने वाटचाल करतोय. बॉलिंग ट्रॅकवर येतोय अक्षय. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आलाय मात्र पहिला चेंडू मात्र उडवलाय.
पाहावं लागेल. चेंडू मात्र गणेशचा प्रयत्न होता, हाताला स्पर्श करतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा रेखा पार. षटकार. Thank you, DJ. अफळातून फटकेबाजी, दणकेदार फटकेबाजी. 45 धावा बघा हव्या होत्या, मिळाल्या 45. अफलातून फलंदाजी झाले. हो हो, या वेळेला मात्र आपण पाहिला बिमार करायचं होतं नक्कीच. आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र स्वतःच गोलंदाज मात्र इथे आपण पाहिलं की बिमार हाताळून बसलाय. नो बॉलचा इशारा. 1+1 धाव फळक पोहोचला गेलाय. अगदी आपण पाहिलं 47च्या आकड्यावर. आणि इथे आता काय तर रवी नक्कीच या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, हा स्टार आहे. अगदी विचार करायचा तर रवी डवले भाई ज्याला आपण पाहतोय, हे प्रेम दिलं जातं या नावाने. आणि तोच रवी फ्रीडचा चेंडू फेस करत असताना या वेळेला पाहतोय आपण अक्षय फ्रीडचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल रवीसाठी. खोलटप्प्याचा चेंडू हाताळलाय का लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न फसताना पाहायला मिळाला आणि फ्रीडच्या चेंडूवर आलाय चौकार. या चौकाराने 51 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये फक्त 2. बघा षटकार चौकार म्हणजे हीच परिभाषा बोलली जाते. आणि जवळजवळ या स्पर्धेचा जर उच्चांक पाहिला ना तर 62 धावा आपण पाहिल्या देखील आहेत. आणि जवळजवळ विश्लेषण करायचं झालं ना तर मग 3 षटकामध्ये हायेस्ट हा रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. हायेस्ट धावा. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम, अतुल अँड टीम नक्कीच स्वागत असेल. कारण की अतुल A1 कामगिरी करणारा संघ. डान्सिंग म्हणजे ट्रॅक आपण पाहिलं. या वेळेला काय घडलं गेलंय तर रनआउटची संधी. आणि काय घडतंय तर नक्कीच संधी घेतली होती. अगदी ज्या क्षणाला आपण पाहू शकतो की बाद करण्याचा प्रयत्न केला होता रवीला. थोडंसं नक्कीच लालच होती की पुढे जाऊन आपण मोठा फटका खेळू, परंतु नक्कीच आपण पाहिलं ना तर तसं काही झालं नाही. या टीमची टोटल आपण पाहिली आहे तर मग 51च्या घरामध्ये सध्या तरी थांबलेली आहे. परंतु 51 वरून कदाचित आपण पाहिलं की 60 गाठायला वेळ लागणार नाहीये. कारण की 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले तर आरामात 60चा पल्ला देखील ओलांडता येईल. परंतु रवी हा खेळाडू शांत बसणारा नाहीये. कारण की एक ग्रेट फिनिशर अनेक वेळा वाकीपाडा टीम साठी या खेळाडूला मी पाहिला देखील आहे. चांगला चेंडू होता, मात्र तितकाच चांगला कलात्मक फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र थांबवला नाही आणि प्रत्यय पाहिलं आपण चौकार. खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा आतापर्यंत मिसफील्डच्या स्वरूपात 2 चौकार आलेले आहेत या ओव्हर मध्ये. आणि पहिला जेव्हा षटकार आला त्यानंतर जिथे फ्रीडचा जो चेंडू होता ना तिथे काल आपण बघितलं एक मिसफील्ड झाली चौकार. आणि इथे देखील चौकार टीमची टोटल पोचली गेली आहे 55. मर्यादा ओलांडली आहे. डेंजर एंडकडे धाव फलक आणि बघा आणखीन एक उत्तुंग मोठा षटकार. धाव फळक पोहोचला गेलं 61 या आकड्यावर. आरामात फलंदाजी होते. आणि उल्लेख रवीचा जो केला ना मी की तो या मैदानावर थांबणार नाहीये. फुलटॉस मात्र बिमार हाताळला गेलाय. आणि बिमार हाताळल्यानंतर आपण पाहू शकतोय की नक्कीच आता मात्र हा दुसरा बिमार हाताळल्यानंतर गोलंदाज मात्र हा बॅन होईल. हा गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाहीये. नो प्लस 1. आणि टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर पोहोचली आहे 63च्या घरामध्ये. नेक्स्ट मॅच टॉस साठी मी रिक्वेस्ट करतोय 2 टीमचे संघनायक वाघोबा प्रसन्न भावकल आणि चहनवन पायगाव आपण रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये. महत्वपूर्ण जो टॉस आहे तो देखील आपण करणार आहोत. त्रेसष्ट धावा फळकावर.
एक चेंडू फेकण्यासाठी नक्कीच विजय आला, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. झेल मात्र आपण पाहिला तर नक्कीच उडाला होता, परंतु मिसफील्ड आणि भरपूर काही मिसफील्ड होताना पाहायला मिळते. पुरा थ्रो आलाय, आणखीन धावा मिळतील. भरपूर मिसफील्ड होताना पाहायला मिळाला, परंतु पंचाने सांगितलं की आऊट आहे. तर नक्कीच या चेंडूवर किती धावा मिळाल्या, तर एकूण 3 धावा मिळाल्यात आणि चौथीचा देखील प्रयत्न होता, परंतु वाकीपाडा टीमला या विकेटने मात्र तितकं जास्त नुकसान होणार नाहीये, कारण की जे हवं होतं ना ते मिळालंय आणि धावफलक पोहोचलं गेलं. कितीच्या घरामध्ये आपण चूज करू सांगतात आम्हाला की जवळजवळ 66 च्या घरामध्ये. म्हणजे बघा किती भन्नाट फलंदाजी झाली आहे आणि लाजवाब फलंदाजी झाली आहे. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमची ही तर खासियत आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की विथ द बॅट आणि विथ द बॉल आपण पाहिलं तर योगदान त्याचं नेहमीच चांगलं राहतं, कारण की जेव्हा फर्स्ट बॅटिंग येते ना त्यांच्याकडे फ्रेशर नसतो, फ्री माइंडली चार्ज करतायत आणि तेच त्याने चार्ज केलंय आणि अगदी आपण पाहिलं तर सुंदर धावफलक मेंटेन केलाय. नेक्स्ट मॅच चला टॉस करूया. 2 कर्णधारांना मी विनंती करतोय. हनुमान पायगाव टीम चे कर्णधार दाखल झालेले आहेत, तसेच वाघोबा प्रसन्न बावकल टीमचे कर्णधार देखील दाखल झालेले आहेत आणि या 2 कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करूया. चला मी विनंती करतोय की सन्माननीय मंचावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे रवींद्रजी ठक्कर साहेब, विद्यमान सरपंच टिवरी, त्यांना विनंती करतोय की आपण या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. हा टॉसची ओळख करून देतोय मित्रांनो. बघा केतकी वाईज खिंडीपाडा किंवा टेल, आणि तुम्ही जागमाता देवी चषक म्हणू शकता किंवा हेड किंवा टेल, नक्कीच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कॉल देऊ शकता. कोण कॉल देत आहे? वाघोबा प्रसन्न बावकल टीमने हा कॉल येतोय. हेड येतोय टेल. साहेबांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. टॉस जिंकलाय हनुमान पायगाव टीमने. काय निवडाल? फिल्डिंग नुकतीच बॅटिंग बघितली कशा प्रकारचे होत आहे, आणि या मैदानाला पोषक जर आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली झाली तर धावा येतात, बॉलिंग चांगली झाली तर धावा रोखल्या जातात. वाघोबा प्रसन्न बावकल संघासमोर खेळात तुम्ही? नाही, पहिल्यांदा. म्हणजेच तुमच्यासाठी सरप्राईज असेल. काय कोणता खेळाडू आज असतील की जास्त असतं तुमच्या टीमला हेल्प करतील, मदत करतील या मॅचला जास्त असतं प्रकारे जिंकण्यासाठी? खेळाडू सर्व आहेत आणि सगळ्याकडून अपेक्षा आहे. असं कोणते खेळाडू असतील की जास्त करून त्यांच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा असेल? विजय, गणेश, हर्षद. आज प्लेइंग 11 कशी आहे, काय कॉम्बिनेशन आहे, किती बॅट्समॅन आहेत, किती बॉलर आहेत? बॅट्समन आहेत आमच्याकडे 5 आणि 4 बॉलर कंपल्सरी. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच बावकल टीमकडे जाऊया. टॉस तुम्ही गमावलाय, टॉस जिंकला असता काय निवडला असता? फिल्डिंगच निवडली असती. आता तुम्हाला नक्कीच बॅटिंग करायची आहे. बघितलं तर बॅटिंग कशा प्रकारचे होत आहे, अनुभव तर कसा आलाय तुम्हाला? अनुभव तर ग्राउंडचा चांगला झालाय, ग्राउंड पण चांगला आहे, खेळायला पण चांगलं वाटतं. या मैदानावर कितव्यांदा खेळताय? नाही, पहिल्यांदाच खेळतो. म्हणजे मजा येईल तुम्हाला खेळायला. नक्कीच. मागचं सीझन कसं गेलंय? मागचं आम्ही 2 वेळा फायनलला हरलेलो आहे. आता या वर्षी आमचा प्रयत्न असतील जिंकण्याचा. शुभेच्छा, ऑल द बेस्ट. नक्कीच बावकल टीमचे कर्णधार जाऊया आता आपण नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, कारण की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करणार आहोत आदर सत्कार, मान सन्मान आणि शाही सन्मान. नक्कीच आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब, ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळतात, आणि नक्कीच आज या स्पर्धेला त्यांचे महत्त्वपूर्ण आणि अमूल्य अशी भेट आणि त्यांचा आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणखी सातत्याने आपण बघितलं तर मग वाघोबा चषकाचे आयोजक देखील राहतात, त्यांचा हा आदर सत्कार, मान सन्मान हा केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार एकनाथ दादा सवाले यांच्या शुभ हस्ते माईची ही शॉल, माईची शॉल, त्यानंतर आपण बघितलं पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा हा सत्कार केला जात आहे. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून नक्कीच म्हणून त्यांना ओळखला जात आहे, आणि एक चांगलं नेतृत्व आपण पाहतोय, आणि त्याचा हा सत्कार मात्र इथे केला जातोय.
नक्कीच धन्यवाद डीजे. हा सत्कार पाहुण्याचा होत असताना आणि नक्कीच आपण आलात रवींद्रजी ठाकर साहेब आणि या स्पर्धेला एक अमूल्य भेट दिल्याबद्दल आपले नक्कीच आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. मॅचला होते सुरुवात. टार्गेट आहे मोठं आणि ते गाठण्याच्या अनुषंगाने ऋषिकेश आणि जयशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला अगदी आपण पाहिलं तर लक्ष मोठं आहे. लक्ष मोठं करण्यासाठी 67 षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जयेश तारवी खास करून स्ट्राईक एंडकडे आणि सन्माननीय रवींद्रजी ठाकर साहेबांनी त्यांच्यासाठी पारितोषिक इथे जाहीर केलेलं आहे. चौकाराची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक्स आणि विकेटची हॅट्रिक्स नक्कीच हे तर जाहीर केलं होतं. परंतु आता प्रत्येक षटकारासाठी 100 जयेश तारवीसाठी पारितोषिक जाहीर केलंय. परंतु इथे आपण पाहिलं तर हा फटका खेळला अलॉंग द कार्पेट. एक धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बघा जशी फलंदाजी एकविरा वाकीपाडा टीमच्या माध्यमातून झाली तशी फलंदाजी कदाचित अपेक्षित आहे. परंतु नक्की ज्याप्रमाणे फलंदाजांना आपण पाहिलं तर मग चेंडूला मिडल ऑफ द बॅट चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करावे लागतील. डावखुरात्याचा बॅटर ऋषी याच्याकडून जास्त अपेक्षा असेल, कारण की नक्कीच त्याची बॅट चालली तर या मैदानावर नक्कीच धावा चेस करणं होऊ शकतंय. परंतु त्याच्यासाठी मेहनत मशक्कत करावी लागेल. मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. बॅकअप करताना अगदी व्यवस्थित चेंडूला बॅकअप देखील केलं. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु अगदी आपण पाहिलं तर धावफलक पोहोचले गेले 4 वर. बघा ह्या मोठ्या धावा आहेत, म्हणजे पहिल्या मोठ्या धावा चेस करायच्या असतील तर तुम्हाला पहिलं षटक हे मोठ्या धावांचं यायला हवं. परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. जी गोलंदाजी झाली होती काजूपाडा टीम कडून साधारण, आणि ते आपण पाहिलं तर मग ऋषी प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीये. सिंगल आतापर्यंत फलकावर आपण पाहिलं तर 4 मध्ये आलेल्या 5 62 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. बघा 3 ओव्हर मध्ये आपण पाहिला तर मग भल्ला मोठा म्हणजे तो 4 ओव्हरचा रेकॉर्ड होता ना, तो 3 ओव्हरच मध्येच मोडला गेला, कारण की 62 धावा आपण पाहिल्या होत्या 4 ओव्हर मध्ये, परंतु इथे 66 झाल्या 3 ओव्हर मध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जयेश एक चांगला फलंदाज जरूर आहे, परंतु त्याला देखील इथे ते मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाहीये. आणि वाकीपाडा संघाने काजूपाडा संघाला भरपूर वेळेला डॉमिनेट केलंय आणि आज देखील तेच केलंय. बघा ज्या प्रकारे आपण पाहिलं ना की वाकीपाडा संघाची ही ताकद राहिली आहे. भरपूर वेळा या संघाला पाहिले, कारण की ज्या संघामध्ये यंगस्टर भरपूर असे संघ आहेत आणि त्या संघांचा नक्कीच उल्लेख देखील करेन. बॅटची कडा टोर्नामेंट क्षेत्रामध्ये एकदा मात्र वेगाने कंप्लीट एक पेक्षा जास्त काही मिळेल का, तर नाही, एकच मिळाली. एक ने टीमची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावर, म्हणजे जे 67 लक्ष होतं ना 7 आल्यात. आता 2 ओव्हर मध्ये हव्या आहेत 60, प्रति ओव्हर मध्ये 30 नक्कीच आता पूर्ण करावे लागतील. आणि 30 जर पूर्ण करायचे तर एका ओव्हर मध्ये 5 षटकार हे ठोकावे लागतील. मात्र तितकं सोपं होणार नाहीये, कारण की क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ना की या सगळ्या गोष्टींना नक्कीच जर एका बाजूने पाहिलं ना तर एका बाजूने घडतात पण दुसऱ्या बाजूने कमी चान्सेस असतो. परंतु प्रयत्न केला तर नक्कीच होऊ शकते, परंतु प्रयत्न होताना पाहायला मिळतील का, काय घडते जाऊया डीजे कडे. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर. ऋषीसाठी पहिला चेंडू 30 प्रति ओव्हर मध्ये जिथे 60 पैकी आपण पाहिलं तर आता मग एक कमी झाले 59. भरपूर आणि भरपूर आता मात्र आपण पाहिलं कठीण आहे. काजूपाडा टीम ज्याप्रमाणे स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये 20, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये पडलेला मार, तिसऱ्या ओव्हर मध्ये पडलेला मार, आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा जर उल्लेख करायचा झाला ना, लाजवाब खेळ आणि नक्कीच इम्प्रेसिव्ह कामगिरी. सकाळचं सत्र नक्कीच त्यांच्या दिशेने नक्कीच वळवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी.
जयेशची बॅट मात्र नक्कीच चालत नाहीये. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. दुसऱ्या बाजूने जयेश मोरे मात्र आपण पाहिलंय तर चेंडूला फीड करत होते, परंतु रुपेश मोरे नाराज झाले होते. जोफ्रा आर्चर म्हणून नक्कीच त्यांचा उल्लेख केला जातो वाकेपाडा या टीमच्या माध्यमातून. परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विचार केला ना तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचा मग प्रत्येक फॉर्मॅट बॅटिंग बॉलिंग असो की फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं तर कामगिरी सुरेख झाली आणि त्याचंच कारण प्रमुख आपण पाहिलं की नक्कीच हा संघ सध्या तरी टॉपला दिसतोय. आणि आजच्या दिवसातल्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बघा जी गोलंदाजी होती बघा या मैदानावर कशी गोलंदाजी व्हायला हवी ते त्यांना जाणीव होती. कारण की या मैदानावर जर तुम्ही गोलंदाजी समोर करणार तर तुम्हाला मार आणि जास्त असतं आपण बघितलं की खोलमध्ये ब्लॉकमध्ये गोलंदाजी करा तर तुम्हाला बेनिफिट मिळेल. कारण की ज्या प्रकारच्या गोलंदाजांना आपण पाहू शकतोय ना अशा प्रकारचा मार कमी पडू शकतोय आणि तो टप्पा ती लाईन. कारण की अनेक वर्ष आपण बघितलं की याच खेळाडूंना मी पाहिलं गेलं जुचंद्र विभागामध्ये अजिंक्यस्फोट जुचंद्र संघाचे जे खेळाडू श्यामदादा पाटील त्यांची आठवण जरूर होते. धीमा टाकलेला चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडूमध्ये उंची जास्त आहे लांबी कमी आणि शतरक्षक दाखवतोय ती हमी अशा तऱ्हेने आपण पाहिली आहे तर रुपेश मोरेला विकेट मिळाली. अगदी आपण पाहू शकतो यावेळेला विकेट मिळाली जयेशची. अगदी खात्यामध्ये जाईल रुपेशच्या. सन्माननीय मंचावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे रवींद्रजी ठक्कर साहेब सरपंच आपण पाहिले तर टिवरी ग्रामपंचायतचे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालं आहे. नक्कीच धन्यवाद साहेब आपल्या दिलाचा मोठेपणा आणि नक्कीच या स्पर्धेला भेट दिली आणि नक्कीच या स्पर्धेला नक्कीच आपलं अमूल्य योगदान दिल्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतोय. अक्षय येत आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आपण पाहिले तर 4. वन साइड मुकाबला एकतर्फा मुकाबला जो आज या मॅच मध्ये आपण जर बघितला तर पाहायला मिळते. रुपेश मोरे गती भन्नाट आहे. अक्षय यंगस्टर आहे आणि नक्कीच त्याला काय इथे प्रमोट केलं गेलंय कारण की त्यांना माहिती आहे काजूपाडा टीमला की आता ह्या धावाची होणार नाहीये काहीतरी आपण प्रयोग करूया आणि त्या प्रयोगामध्ये अक्षय नक्कीच त्याला ॲज अ वन डाऊनच्या क्रमवारीमध्ये पाठवून दिलंय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. मागच्या सीझन मध्ये RCB ची जर्सी पाहायला मिळाली होती. भन्नाट जर्सी पाहायला मिळाली होती भावकल संघाची. परंतु यावेळेला थोडी वेगळी आहे परंतु नक्कीच कामगिरी चांगली करण्याचा प्रयत्न करेल. धीमा टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा मात्र मिळतोय आणि जिथेच आपण पाहिलं तर मग 11-11 बघा प्रेक्षकांना नको असतो तर काय तर एकतर्फी मुकाबला आणि तेच मात्र इथे पाहायला मिळते. वेळच्या बाबतीमध्ये आमचे पंच आहेत आणि त्याने रीड करले की किती वेळ चालला आणि किती वेळ नाही बरोबरीमध्ये आहेत का. यस कारण की त्यांच्या हाताकडे कधीपासून लक्ष आहे आमचं. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न अक्षय इथे आपण पाहिलं तर मग प्रयत्न करतायत परंतु षटकाची झाली या समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त. 67 धावांचा पाठलाग करत असताना श्री साई दत्त काजूपाडा संघाची धावसंख्या आपण पाहिली आहे तर रन बॉल म्हणजे 6च्या सरासरीने 12 धावा. ऋषिकेश तारवी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना धावा खर्च केल्या भरपूर परंतु वसूल करता त्यांना आल्या नाहीयेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो इथे की एकही चौकार किंवा षटकार नाही आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. म्हणजेच काय वर्चस्व किती आहे गोलंदाजीमध्ये. चला आता चौकारासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक काजूपाडा संघासाठी आहे. अगदी आपण पाहिलं तर सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून आणि ते पारितोषिक पटकावण्यामध्ये कामयाब होतील का. बघा समोरच्या संघाने चौकार आणि षटकाराची डील केली आहे परंतु त्याच्या प्रत्युत्तरास प्रत्युत्तर एकही चौकार नाहीये षटकार नाहीये. विचार करावा लागेल काजूपाडा संघाला की मग आपण बॉलिंग कशी केली आहे. चर्चा करावी लागेल या सगळ्या गोष्टींची. आपटून टाकण्याचा प्रयत्न अक्षय पाहिला आपण या वेळेला की
प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नाला मात्र नक्कीच तितकं यश नाही मिळणार. परंतु आत्मविश्वास वाढेल अक्षय याचा, कारण की त्याला प्रमोट केलं गेलंय. एक यंगस्टर खेळाडू आहे. यंगस्टर खेळाडूंना नक्कीच या फॉर्मॅटमध्ये आता मोठ्या प्रमाणे प्रोत्साहन दिलं जाते, कारण की जे आता यंगस्टर संघ पाहिले ना, ज्यामध्ये आपण पाहू शकतोय साईकृपा राजावली संघ, एकविरा वाकीपाडा संघ, त्यानंतर बाबा स्पोर्ट्स कामण्णा, रेल्वे स्टेशनचा संघ आपण पाहिला, सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाचा संघ, जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. यंगस्टर जास्त मोठ्या प्रमाणात बिल्डअप करतात क्रिकेटला, आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की क्रिकेट पुढे चाललंय. बघा इथे आपण पाहू शकतोय की फटका प्रयत्न केला होता मोठा खेळण्याचा, परंतु तो देखील अपयशी होताना पाहायला मिळते. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. ज्या समोरच्या संघाने मात्र आपण पाहू शकतो की जी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी केली, प्रत्युत्तरास प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत आपण पाहिला तर 14 चेंडूचा खेळ झाला, एकही बाउंड्री झालेली नाहीये. म्हणजेच काय कमालीची गोलंदाजी इथे केलेली आहे. सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांना देखील अपेक्षा आहे की या कदाचित या इनिंग मध्ये चौकार किंवा षटकार पाहायला मिळेल का. त्यांच्यासाठी त्यांनी पारितोषिक लावले. चौकार किंवा षटकारासाठी नक्की 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अक्षय स्ट्राईक यांकडे कुणाल बॉलिंग ट्रॅकवर, फटका चांगला खेळलाय, आता पाहावं लागेल. नाही नाही, अगदी बाउंड्रीच्या जवळ झेल पकडला जातोय. आणखीन एक होतोय फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का दुसरा टीम काजूपाडा संघाला. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट. जय हनुमान पायगाव आमचे साथी समालोचक मित्र जे आज इथे सज्ज झाले आहेत, ते खेळताना पाहायला मिळतील. वाघोबा प्रसन्न बावकळ या संघाच्या समवेत एकमेकांच्या समोर पहिल्यांदाच, परंतु विजय यांच्या खेळीकडे लक्ष असेल. विजय चौधरी आणि तेही प्रयत्न करत होते. आणखीन एक झेल पकडला गेलाय. बघा आता गोलंदाज हॅट्रिक वर आलेत. गोलंदाज नक्कीच हॅट्रिक वर आलेले आहेत, आणि त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर मग कॅश प्राइज, कारण की सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांनी जे आम्हाला सूचना दिल्या होती की चौकार षटकार आणि विकेट चे हॅट्रिक्स पूर्ण झाले तर कॅश प्राइज 500 रुपीज मात्र दिले जाईल. कुणाल विकेटचे हॅट्रिक्स पूर्ण करणारा खेळाडू ठरेल का या स्पर्धेमधला दुसरा. हो, अगदी आपण पाहू शकतोय की हा चेंडू कदाचित स्टंप वर आदळला असता तर हॅट्रिक्स मात्र पूर्ण झाली असती, परंतु नाही आहे. शेवटचा चेंडू, एकही बाउंड्री नाहीये. बघा बाउंड्रीचा नक्की दुष्काळ पडला या इनिंग मध्ये. अखेरीसच्या क्षणाला मात्र एक षटकार येताना पाहायला मिळाला, आणि अगदी आपण पाहिला तर एक मोठा विजय संपादन केला. वन साइड मुकाबला आपल्याला पाहायला मिळालाय. वन साइड मुकाबल्यामध्ये एकतर्फी बाजी मारणारा संघ तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम, आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला काजूपाडा टीमने, मनापासून आभार. संजय ठरतोय तो पहिला खेळाडू या इनिंग मध्ये षटकार लगावणारा. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिला तर अखेरीस बाउंड्री मात्र नक्कीच दिली आहे, दाखवून दिले की आम्ही